हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर आज होम टूरचा व्हिडिओ आहे। चला तर मग स्टार्ट करूया। चला तर मग सुरुवात करूया। तर हा आहे बाहेरचा पॅसेज। बाहेरून आमचं घर कसं आहे ते तुम्हाला दाखवत आहे। 2 फ्लोअर आहेत, म्हणजे वरती एक फ्लोअर काढला आहे कारण जागा एवढीच आहे आणि मग जागा अपुरी पडायला नको म्हणून 2 फ्लोअर काढले होते। हे माझ्या लग्नाच्या आधीच बांधलेलं आहे, पण आता आम्ही तिथेच राहतो म्हणलं चला होम टूर द्यावा। तर हे माझं गार्डन आहे आणि तुळशी वृंदावन हे सगळ्या घरापुढे असतंच। तर छान असं लाजळू आणि वेगवेगळ्या प्रकारची अशी झाडं इथे लावली आहेत। समोरच्या ह्याला पूर्ण गेट लावलं आहे मोठं। बाहेर एक नळ काढला आहे कारण झाडांना पाणी द्यायला किंवा बाहेर कपडे धुणे वगैरे जर करायचं ठरलंच, एक तर शक्यतो करत नाही, पण कधीतरी जर मूड झाला तर बाहेर नळ त्यासाठी काढला आहे किंवा बाहेरून आले की हातपाय धुवून वगैरे धुवायला। चला आता आतमध्ये एंटर करूया। वरती जाण्यासाठी आता पाहिला तो जिना आहे, हा जिना आहे आणि शेजारीच टाकी आहे मोठी, ही जी समोर दिसत आहे ती। पूर्ण जो पोर्च आहे तेवढी फुल भरून टाकी आहे, त्यामुळे पाण्याचा तुटवडा अजिबात पडत नाही। तर इथून गेटला पूर्णपणे ग्रीन नेट लावली आहे कारण ऊन आता खूपच जास्त येतो आणि पावसाळ्यामध्ये पाऊस भयंकर म्हणजे पूर्ण आतमध्ये येतो। बाहेरच गिरण ठेवली आहे, आमची घरचीच गिरण आहे कारण आतमध्ये खूप धूळ येते गिरणीमुळे, पीठ सगळं भांड्याने वगैरे पडतं। तर चला आता हॉलमध्ये जाऊया। तर मेन डोअरला सेंटर लॉक आहे, हे आतमधून पण उघडतं बाहेरून पण उघडतं, म्हणजे आतमधून जर लॉक केलं असेल तर बाहेरून पण उघडतो। आणि समोर एक खिडकी आहे, ती तुम्ही पाहिलीच आहे। तर हा आमचा हॉल आहे। हॉलमध्ये हा जो सोफा दिसत आहे ना, हा पूर्णपणे फर्निश केला आहे, फर्निचर आहे। फर्निचर करायच्या वेळेस हा सोफा करून घेतला आहे, हा आयता नाही। तर आता आपला हॉल कसा डेकोर केला आहे ते तुम्हाला सांगते। वरती पूर्णपणे पीओपी आहे, या पीओपीमुळेच हॉलला खूप छान लुक येतो। तर मेन डोअरच्या चावी अडकवण्यासाठी एक की स्टँड आहे, त्याच्या अगदी शेजारी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची छानपैकी फ्रेम आहे। समोर छोटासा दरवाजा आहे, तिथून आपण किचनमध्ये बेडरूममध्ये जाऊ शकतो। इकडे हे आईंनी काशीला गेल्या होत्या, तिकडून छान घोडे आणले। तर कॅलेंडर तिथं आहे आणि टीव्ही युनिटच्या शेजारी अशा काचा बसून घेतल्या आहे, त्याच्यावर आपण छान छान प्रकारे डेकोर करू शकतो, डेकोर पीस ठेवू शकतो, शोपीस वगैरे। आणि शेजारीच मेकअपचा आरसा आहे। असा आमचा हॉलला सगळ्यात जास्त छान पीओपीने दर्जा मिळते, त्यामुळे पीओपी ही मेन आहे आपल्या हॉलमध्ये। तर आपण आता इकडे एक बेडरूम आहे, समोर टॉयलेट बाथरूम आणि इकडे किचन आहे, असं हे खालचं। आता किचनमध्ये पहिले तर लाईट लावते, पूर्णपणे मोकळं सुटसुटीत आहे कारण फक्त आईच इथे राहतात आणि जाऊबाई भाऊजी, म्हणजे आम्ही हे रायगडला असतो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। पण आम्ही पहिले राहायचो इथे, 1 वर्ष झालं आता आम्ही तिकडे शिफ्ट झालो आहे, पण 1 वर्षापूर्वी इथेच होतो आम्ही सगळं। हे सगळं किचन आहे माझं आणि भांडी खूप थोडे ठेवले तर कारण त्यावर धूळ बसते वगैरे, मग आम्ही आल्याच्यानंतर काढतो भांडी। इकडे वॉशिंग मशीन आणि कपडे धुण्याचा एरिया आहे। वॉशिंग मशीन सध्या रिपेअर करायला दिलं आहे कारण ते खराब झालं आहे, आतमध्ये जी रिंग असते ती फिरतच नाहीये। इकडे टॉयलेट बाथरूम, तुम्ही मगाशी फ्रीज पाहिलाच, फ्रीज हा 3 डोअरचा आहे, खूपच मोठा आहे, त्यामध्ये सगळं सामान हे मावतं। वॉशरूम वगैरे पण खूप मोठे काढले आहेत कारण जागा इकडे जास्त पण कमी नाहीये आणि गावाला म्हणले की जागा भरपूर असते, त्यामुळे एकदम बऱ्यापैकी छान मोठे रूम्स वगैरे काढले आहेत। इकडे वॉश बेसिंग आहे समोरच, टॉयलेट बाथरूमच्या समोर वरती टॉवेल अडकवला आहे कारण हात वगैरे धुण्यासाठी। ही एक रूम आहे, पण याच्यामध्ये खूप धान्य वगैरे खूपच पसारा आहे, काय सांगायचं। अनु पण झोपले आहे आणि आम्ही गावाला आले की इकडेच बॅग वगैरे तसंच पडून राहतं। मी काहीच आवडलं नाही आहे, म्हणलं चला असंच होम टूर देऊया कारण आता थोडे दिवस रायगडला परत जायचं आहे। तर म्हणलं की परत राहून जातो होम टूर द्यायचं, कारण तिकडचं पण मला फ्लॅटचं होम टूर द्यायचं आहे। तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच मला कमेंट करा। सगळे धान्य वगैरे सगळं ह्याच रूममध्ये ठेवतं। अनु पण झोपलेले आहे। हा एक छोटाच बेड आहे, आईंसाठी पुरेसा आहे। वरचा पण होम टूर देते, वर खालच्या खिडकीमधून खूपच छान व्ह्यू येतो, एकदम सूर्यप्रकाश असा समोरच येतो, त्यामुळे भारी वाटतं। चला आता वरती जाऊया। खालचा फ्लोअर हा झाला, आता वरती या पायऱ्याने चढून गेलं की पूर्णपणे जो पॅसेज आहे ना वरचा, पायऱ्यांच्या पूर्ण वरचा, ते फक्त पत्रा टाकला आहे, बाकी सगळं स्लॅबच आहे। आणि पायऱ्यांच्या वरती तिथे गेट लावला आहे, गेट म्हणजे दरवाजा, कारण पाऊस आला की सगळं पाणी खाली येऊ नये म्हणून। तर सगळं काही वाळाया वगैरे टाकायचं असेल तर इथेच टाकतो, कारण ऊन वगैरे येतं किंवा पक्षी वगैरे खाण्याची भीती नसती। हे जे आहे इथे 2च झाडं लावले आहेत, काही जास्त नाही कारण खाली सगळी झाडं आहेत। चला तर आता आतमध्ये जाऊया। तर माझ्या जाऊबाईंचं आरसा, कंगवा वगैरे म्हणजे जे काही लागतं छोटं मोठं ते सगळं आहे, कारण वरती ते राहतात। ही आमची रूम होती आणि पलीकडची माझ्या जाऊबाईंची रूम होती।
तर पण आता आम्ही तिकडे शिफ्ट झालो आहोत, त्यामुळे कधीतरी येतो, त्यामुळे खालीच राहून जातो आम्ही. हे जे कपाट आहे आमच्या आईंचं आहे, म्हणजे मोठं आहे. इकडे समोर पाहिलं तुम्ही देवघर आहे, बेसिंग, वॉश बेसिंग आणि वॉश बेसिंगच्या बाथरूम आणि वॉशरूम हे अटॅच आहे. खूपच मोठं आहे, कारण याच्यामध्ये एक रूम सहज झाली असती, पण चला मोठं लागतंच. नंतर इकडे एक रूम आहे, बेडरूम आहे. तर सगळं म्हणजे माझ्या जाऊबाईंना पण एक मुलगा आहे, त्यामुळे त्याचे खेळणी वगैरे असेच पडलेले असतात. अनु पण होती तेव्हा असेच पडलेले असतात. खाली पण मी आवरलं, मग होम टूर दिला, पण वरती काही आवरलं नाही, डायरेक्टली होम टूर देते आहे. तर असा होता वरचा पॅसेज. वरती 2 रूम प्लस एक शेजारी, आता तुम्हाला दाखवते, एक शेजारी तिथे एक रूम आहे. माझी जाऊबाई टेलर आहेत, त्यामुळे तिथे तिचे शिवायचं किंवा पिकोफॉलचं मशीन वगैरे आहे. इकडे छोटीशी रूम आहे, तिथे काही असंच असतं. आणि तिथून एकदम समोर राम मंदिर दिसतं. अगदी गावातच राहतो. लसूण वगैरे सगळं झालेलं आहे, त्यामुळे वरती सगळं लसूण आहे. इकडे ग्रीन नेट लावलेले आहे, कारण पत्रा आहे, पाली वगैरे येण्याची भीती असते. असा होता वरचा पॅसेज. हा एक छान कॉर्नर आहे, मला आवडतो, म्हणजे ते झुंबर वगैरे अडकवलं आहे म्हणून. चला आता वरची फरशी ही अशी आहे, कारण मळते खूप वरती, कारण पाऊस वगैरे आल्याच्यानंतर पूर्णपणे रोज धुवावे लागते, त्यामुळे वरची फरशी वेगळी आहे. वरती आले आता मी टेरिसवर सोलार आहे, प्लस ही टाकी आहे मोठी, आणि वरून व्ह्यू एक नंबर आहे. एक नंबर म्हणजे एक नंबर. मी तर पहिले होते तेव्हा सारखी वरती यायची, सारखी. एवढा भारी दिसतो ना, पूर्ण गाव दिसतं इथून. बघा ना, तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये किती छान दिसत आहे. आणि अगदी शेजारी सगळं मंदिर, किराणाच्या मालाचं दुकान, गाव वगैरे सगळं शेजारी आहे, त्यामुळे वरून पाहायला एक वेगळीच मज्जा येते. आणि सोलारवर झाकण ठेवले, कारण आता उन्हाळा भयंकर आहे, एवढं पाणी येतं ना गरम की काय सांगायचं. त्यामुळे सोलारवर थोडंसं कापड झाकण ठेवलं आहे. आणि ही टाकी पुरेशी होती आम्हाला, तेवढी टाकी. बघा ना तुम्ही, व्ह्यू किती छान दिसतो. म्हणजे गावाकडं इतकं छान व्ह्यू भेटतात ना, एकदम नॅचरल आणि एकदम पॉझिटिव्ह. पण आता सध्या आम्ही बाहेर असल्यामुळे मिस करतो थोड्याशा ह्या गोष्टी. असं होतं आमचं घर. कसं वाटलं तुम्हाला आपलं घर हे नक्कीच सांगा कमेंट करून. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा व्हिडिओला. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.